हाय फ्रेंड्स, आपण हिरवी मिरच्यापासून एक भन्नाट रेसिपी बनवणार आहोत। भाज्या कितीही चविष्ट असू द्या, जेवणामध्ये पंचपक्वान्न असू द्या, पण आपल्याला तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवं असतं। म्हणून मी आज तुम्हाला हिरवी मिरचीपासून एक मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत एक वर्षभर राहणारी रेसिपी दाखवणार आहे, ते पण सोप्या पद्धतीने। मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे। ऑलरेडी मी हे असे मध्ये काप मारलेले आहे आणि छोटे छोटे पीस असे करून घेतलेले आहे। छोटे पीस का केलेला आहे, कारण खाण्यासाठी आपल्याला सोपं जाईल। आणि मी इथे ऑलरेडी मी हे मोहरीचं पीठ आहे। मोहरीचं पीठ हे मी ऑलरेडी बनवून ठेवत असते। इन्स्टंट कोणते आपल्याला लोणचे हवे असतील तर त्या लोणच्यासाठी यामध्ये मोहरीचे दाणे, जिरे, हळद, मीठ हे सगळं एकत्र करून आपण मिक्सर करून ठेवायचं आहे। मी हे मिरच्याच्या लोणच्यासाठी हे ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, ते टाकत आहे। मीठ आता याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला थोडंसं कमी प्रमाणातच टाकायचं आहे। हळद देखील मी ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी हळद आणि मीठ। आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे। मी मोठे लिंबू आहेत, त्याच्यामुळे अख्खा 1.5 लिंबू पिळून घेत आहे। लिंबाची जर फोडी आपण टाकलो तर ते मुरण्यासाठी थोडंसं वेळ लागतं, मग खायला आपल्याला काही दिवसांनी खावं लागलं असतं। आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यावे। हे पहा, एकदम मस्त असं आणि एकदम पटकन आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे, कारण मी मोहरीचं पीठ ऑलरेडी हे प्रीमिक्स करून ठेवलेलं आहे। त्याच्यामुळं आपण देखील हे प्रीमिक्स घरामध्ये करून ठेवू शकतो। 6 महिने काहीच होत नाही, बाटली भरून ठेवायचे। आणि ह्या लोणच्याला आता आपण वरून तेल फोडणीचं करून टाकायचं आहे। त्या तेलामध्ये जिरं आणि मोहरी एवढे 2च वस्तू टाकायचे आहे। ते तेल थंड झाल्यानंतर याच्यावरती टाकायचं आहे। मी तेल टाकलेलं नाही, असंच ठेवणार आहे। तेल न टाकलं तर देखील चव सेम असते, फक्त दिसायला थोडंसं छान दिसतं। चला तर आपण हे लगेच झटकीपट होणारं लोणचं करायला घेऊया। हे खायला 3 ते 4 दिवसांमध्ये रेडी होऊन जाईल।